नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची नवीन स्टोरीचं नाव आहे संकटाला पाहून पळ काढण्याने नव्हे तर त्याचा सामना केल्याने तुम्हाला यश मिळू शकते। स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच जिज्ञासू वृत्तीचे होते। संगीत, खेळ यासह विविध उपक्रमात ते हिरिरीने सामील होत। अध्यात्माविषयी विशेष ओढ असल्यामुळे खेळत्या खेळत्या ते ध्यान करीत आणि तासनतास त्यामध्ये रमून जात। त्यांची नेहमीच रामायण महाभारतातील कथा त्या ऐकवत असे। ते देखील अत्यंतनाने श्रवण करीत। ज्ञानार्जन आणि नवनव्या गोष्टी समजून घेण्यासाठी देशभर भ्रमण करीत। एकदा ते बनारसमध्ये होते। गंगा स्नानानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात गेले। तेथे दर्शनानंतर जेव्हा प्रसाद घेऊन बाहेर पडत होते तेव्हा तेथील साऱ्या वानरांनी त्यांना घेरले। त्यांच्या हातातील प्रसाद हिसकावून घेण्यासाठी वानरे त्यांच्या दिशेने चालू लागली। वानरांची टोळी आपल्याकडे येत असल्याचे पाहून स्वामी विवेकानंद घाबरले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी पळू लागले। मात्र वानरांनी त्याचा पिच्छा पुरवला। तेथे असलेल्या एका वृद्ध संन्याशाने हा प्रसंग पाहिला। त्याने स्वामी विवेकानंदांना रोखले आणि म्हणाले, पडू नकोस, उलट त्यांचा सामना कर आणि पहा काय होते ते। वृद्ध संन्याशाचे म्हणणे ऐकून स्वामीजी थांबले। त्यांनी जीव घट्ट करून धीर धरला आणि माघारी परतून वानरांच्या दिशेने चालू लागले। स्वामीजी आपल्याकडे येत असल्याचे पाहून वानरे मागे परतू लागली। थोड्या वेळाने पळून गेली। अनेक वर्षांनंतर एका सभेत त्यांनी या घटनेचा उल्लेख केला। या घटनेतून मला एक शिकायला मिळाले की अडचणी, समस्या येत असतातच, मात्र त्यापासून पळ काढण्याऐवजी त्यांचा सामना केल्याने संकटे दूर होतात। त्यानंतर मी कोणत्याही संकटापासून विचलित झालो नाही, न घाबरता धैर्याने अडचणींच्या प्रसंगांना तोंड दिले। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्या मार्गात कोणतीही समस्या येत नसेल, तो मार्ग तुम्हाला यशाच्या दिशेने नक्कीच घेऊन जाऊ शकत नाही। आजची शिकवण, आपण सारेच एखाद्या कामात अडचणी वाढल्या तर ते सुरू करण्यापूर्वीच त्यापासून पळ काढतो। खरे तर संकटाचा धैर्याने मुकाबला केल्यानेच यश मिळू शकते। आशा करते आजची स्टोरी तुम्हाला खूप खूप आवडली असेल। यातून तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी शिकला असाल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या काही कमेंट असेल त्यासुद्धा मला कळवा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।